नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेला एकूण नक्की किती पदं त्या ठिकाणी 2022च्या भरतीमध्ये आलेली होती हे आपण याच्या माध्यमातून पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला मेरिटचा अंदाज येईल आणि तुम्हाला नक्की चॉईस देत असताना या सर्व गोष्टींचा अभ्यास देखील करावा लागेल. संपूर्ण जिल्हा परिषदांचं मेरिट, त्याच पद्धतीने नपा मनपा या सर्वांचं मेरिट आपल्या चॅनेलवरती मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे. सर्वांनी ते व्यवस्थित पाहून मगच प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया करायची आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेला भरपूर अशा जागा मागच्या वर्षी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण जर विचार केला तर 827 जागा या फक्त मराठी माध्यमाच्या त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूण जर पाहिलं तर जनरल कॅटेगरीचं मेरिट त्या ठिकाणी 134 गुणांचं साताराचं होतं. हे मराठी माध्यमच्या या जागा आहेत. आपण संपूर्ण जिल्हा परिषदेच्या जागांचे व्हिडिओ अपलोड करतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. इथे वुमनसाठी पहा, त्या ठिकाणी 127चा कट ऑफ लागला आहे. त्याच पद्धतीने एक सर्व्हिसमेनचा विचार जर केला तर 119चा कट ऑफ आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिला कॉलम आहे कॅटेगरी, दुसरा आहे ॲडव्हर्टाइजमेंट पोस्ट, तिसरा आहे नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल, म्हणजे किती जण त्या ठिकाणी निवडले गेले, आणि त्या ठिकाणी टेट स्कोर जर पाहिला आपण 2022चा तो नक्की किती कट ऑफ होता ते पण आपल्याला पाहायला मिळतं आहे. जनरल प्रोजेक्ट अफेक्टेड पाहिलं तर 116चा कट ऑफ होता. अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 127चा कट ऑफ होता. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर फक्त 99 गुणांचा कट ऑफ होता. त्यानंतर ऑर्थो जर पाहिलं त्या ठिकाणी 108चा कट ऑफ होता. लो व्हिजन जर पाहिलं तर 107चा कट ऑफ होता. त्यानंतर मला वाटतं डिफिशियन्सी, फिजिकल डिफिशियन्सी काहीतरी आहे DEF, तर त्याचा 52 गुणांचा कट ऑफ होता. त्याच पद्धतीने एक्सटर्नल ऑर्फन म्हणतो आपण त्याला, 99 गुणांचा कट ऑफ होता. त्यानंतर SC कॅटेगरी आपण जर पाहिलं तर फक्त SCच्या जागा 111 गुणांचा कट ऑफ होता. त्यानंतर वुमनचा कट ऑफ जर पाहिला तर 109चा कट ऑफ त्या ठिकाणी साताराला होता. त्यानंतर एक सर्व्हिसमेन जर पाहिलं तर त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते ते कॅन्डिडेट. खरं तर 17 आणि अंशकालीनच्या 11 जागा तशाच राहिल्या, ते कॅन्डिडेट मिळाले नाहीत. प्रोजेक्ट अफेक्टेड SC जर पाहिलं तर 105चं मेरिट होतं. अर्थक्वेक अफेक्टेड SC पाहिलं 107 गुणांचं मेरिट होतं. SC आपण ऑर्थो जर पाहिला तर 104 गुणांचं मेरिट होतं. PH डिफिशियन्सी SC जर पाहिलं तर 103 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर ST कॅटेगरी येते. ST कॅटेगरीचं मेरिट पहा, फक्त आणि फक्त 82 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर वुमन जर पाहिलं तर 59 गुणांचं मेरिट होतं. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर अदर बॅकवर्ड क्लासेस OBCचं मेरिट या ठिकाणी पहा. OBCचं मेरिट होतं 118 गुणांचं. त्यानंतर वुमनचं मेरिट होतं 116 गुणांचं. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 106 गुणांचं मेरिट त्या ठिकाणी होतं. त्यानंतर OBC अर्थक्वेक अफेक्टेड जर पाहिलं तर 85 गुणांचं आपल्याला मेरिट पाहायला मिळतं आहे. त्यानंतर OBC स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर उपलब्ध झालेला नाही आहे त्या ठिकाणी. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लास OBC फिजिकल लो व्हिजन जर पाहिलं तर 110 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर FIJE Aच्या जागा त्या ठिकाणी होत्या, 129चं मेरिट होतं. त्यानंतर FIJE A वुमन जर पाहिलं तर 119चं मेरिट होतं. त्यानंतर FIJE A प्रोजेक्ट अफेक्टेड 114 गुणांचं मेरिट होतं. SBC 122 गुणांचं मेरिट होतं. SBC वुमन 126 गुणांचं मेरिट होतं. NTB जर पाहिलं नॉट ॲप्लिकेबल, म्हणजे फक्त NTD प्युअरमधून जागा भरली जायची, तर 122 गुणांचं मेरिट होतं. NTB वुमन जर पाहिलं तर 124 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर लो व्हिजन, फिजिकल लो व्हिजन 120 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर NTD जर पाहिलं तर 136 गुणांचं मेरिट होतं. त्यानंतर EWS, लक्षात ठेवा EWS आणि त्या ठिकाणी एकत्र होतं पहिल्या फेजमध्ये. त्यानंतर SCBC सेपरेट झालं, EWS कॅन्डिडेट सेपरेट झाले, लक्षात ठेवा. तर त्यावेळेसला सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 122चं मेरिट होतं. EWSचं 121चं वुमनचं मेरिट होतं. त्यानंतर आपण जर पाहिले तर EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 112 गुणांचं मेरिट होतं. EWS अर्थक्वेक अफेक्टेड 111 गुणांचं त्या ठिकाणी मेरिट होतं. अशा पद्धतीने 827 जागा जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या होत्या. तशाच उर्दू माध्यमाच्या देखील जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यांचे मेरिट मी तुमच्यासोबत शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये
अपडेट देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करत आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.